नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनीने डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इन्फो एज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्फो एज इंडिया लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल असे अनाऊन्स केले होते. आणि मित्रांनो, आता इन्फो एज इंडिया लिमिटेडने स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, 7 मे 2025. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा एल्क्सी लिमिटेड. आणि मित्रांनो, टाटा एल्क्सी लिमिटेडने ₹75चा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने डिव्हिडंडला देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया HDFC AMCबद्दल, म्हणजे HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने ₹90चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. आणि मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आपला पहिला डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे, 50 पैसेचा. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी या कंपनीने आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु ही कंपनी जसेच डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने ₹7चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, जिचे नाव आहे स्वराज इंजिन्स लिमिटेड. आणि मित्रांनो, स्वराज इंजिन्स लिमिटेडने ₹104.50चा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, स्वराज इंजिन्स लिमिटेडने डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, 27 जून 2025. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल, जिचे निफ्टी 50मध्ये HDFC बँक लिमिटेडनंतर सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि त्या कंपनीचे नाव आहे ICICI बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडने सुद्धा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे, ₹11चा. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी ICICI बँक लिमिटेडने आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, जसेच ICICI बँक लिमिटेड या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल, जिचे निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि त्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडने सुद्धा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे, ₹22चा. आणि मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडने ₹22चा डिव्हिडंड देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, फ्रायडे 27 जून 2025. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेडने सुद्धा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे, ₹22चा. आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे TCS, म्हणजे
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. आणि मित्रांनो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने सुद्धा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹30. आणि मित्रांनो, या कंपनीने ₹30 फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच ₹30 फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपनीने स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर किंवा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.